आजच्या शुभवर्तमानामध्ये आम्ही पाहतो लोक अध्याय 17 ओवी 11 पासून आम्ही पाहतो 10 कुष्ठरोगी होते 10 आणि येशूच्या माग येऊन ओरडत ओरडत प्रार्थना विनंती करत होते, येशू गुरुजी आम्हावर दया करा, येशू गुरुजी आम्हावर दया करा असं म्हणत, म्हणजे विनंती करत प्रार्थना करत याचना करत. कारण कुष्ठरोग हे आम्हाला माहित आहे नाही का. कुष्ठरोग आता तर कुष्ठरोग तेवढा काही घातक नाही आहे, तेवढा काही डेंजरस नाही आहे, परंतु पहिल्याच्या काळामध्ये कुष्ठरोग म्हटलं तर कसा होता. कुष्ठरोग झाला असं म्हणल्याबरोबर कोणी त्याचं नाव सुद्धा घेत नाही, त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही, त्याला घरी ठेवत नाही, त्याच्या दूर राहतात. आणि घरचे लोक तरी काय करतात, त्याला सोडून देतात. असेच म्हणजे गाई म्हशी सोडल्यासारखं, म्हणजे गावाच्या बाहेर म्हणजे त्यांना आता त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, तू जा कुठेही मर. कारण काय आहे माहित आहे, कुष्ठरोग हा एक मोठा बदनामीचा एक रोग होता. ज्याच्या घरी कुष्ठरोग झाला म्हणून असं समजलं तर त्याच्या घरचे लोक बापरे एकदम चिंता, म्हणजे लोक त्याच्याकडे कशा वृत्तीने पाहतात, म्हणजे कुष्ठरोग म्हणजे त्यांना मग आबळाचं नाही, त्याच्या जवळ जायचं नाही, एक श्रापित कुटुंब अशा प्रकारे. म्हणून या बायबलमध्ये हे कुष्ठरोगाविषयी एक विशेष सांगितलेलं आहे की असे कुष्ठरोगी जे लोक ज्याला कुष्ठ आढळून आला त्याला इलाज नाही, त्याला काही उपचार नाही, त्याच्यावर काही दयामाया नाही, तो म्हणजे त्याला म्हणजे गावाच्या बाहेर समाजाच्या बाहेर अशा प्रकारे समाजाच्या बाहेर गावाच्या बाहेर ठेवणे किती अपमानजनक आहे. किती मोठा दुसरा रोग असेल तरी अपमानजनक नाही, किती मोठा कोणती पीडा असेल तरी तेवढी अपमानजनक नाही. कोणताही रोग झाला आजकाल, समजा काही हृदयाचा रोग झाला, ताप आला किंवा किती मोठा आजार आला तर लोक येतात, बोलतात, बसतात, भेटायला येतात. हे एक आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा लोक भेटायला येतात तेव्हा आपल्याला काय वाटते, आनंद होतो नाही का. आणि जेव्हा आमचे लोक जेव्हा आमच्या जवळ येतात, आम्ही जेव्हा संकटात आहोत, दुःखात आहोत किंवा आजारी आहोत, तेव्हा काय होते माहित आहे, आपले लोक पाहिल्यावर आमचा अर्धा रोग निघून जातो, शांतता वाढते, आपल्याला बरं वाटते आपले लोक भेटायला आले म्हणून. तर मग आपल्या सर्वसाधारण रोगाला आपण लोक भेटायला जातो तेव्हा आमचा रोग बरा होतो. मग ह्या कुष्ठरोगाला जेव्हा बाहेर काढून देतात त्याच्या मनामध्ये किती दुःख वाटत असेल, आणि अर्ध मग तो माणूस त्या दुःखानंच मरून जातो. ह्या दुःखानंच का मला घरातून बाहेर काढले, आणि तो स्वतःला श्राप देतो, आणि मला हा रोग कसा झाला, मला दुसरा रोग झाला असता तर परवडलं असतं, हा रोग मला कसा काय झाला, अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये भावना येते. आणि खूप दुःखी स्वतःला समजतात, श्रापित समजतात. आणि अशा लोकांना सुद्धा येशूनं बरं केलेला, अशा टाकून दिलेल्या लोकांना, कुष्ठरोगाने त्याचे चेहरा एंडबेंड झालेल्या लोकांना, आम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असाल, एका व्यक्तीला कुष्ठरोगाने घाव होऊन मोठा हे असा एक अक्राळ असा चेहरा झालेला, तशा चेहऱ्याला येशू काय करतो, स्पर्श करतो, आणि स्पर्श केल्याबरोबर तो बरा होतो. असं फक्त व्हिडिओ दाखवण्यासाठी नाही, प्रत्यक्षात असं झालेलं आहे. प्रत्यक्षात येशूने कितीतरी कुष्ठरोग्याला बरं केलेलं आहे. आणि आज ह्या वाचनामध्ये आम्हाला वाचनास आलेलं आहे की 10 कुष्ठरोगी होते, आणि 10 कुष्ठरोगी येशूच्या माग येशू गुरुजी आम्हावर दया करा, येशू गुरुजी आम्हावर दया करा असं म्हणत ते येशूच्या माग जात होते. आणि ते ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी आमच्यावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याजकांना दाखवा. याजकांना म्हणजे याजक म्हणजे कोण, याजक म्हणजे गावचा पुढारी. आणि दाखवा म्हणजे काय, याचा अर्थ असा की तुम्ही जाऊन प्रमाणित करा, म्हणजे तुमचा कुष्ठ गेलेला आहे.
म्हणजे कोण करते प्रमाणित, कोण करते? डॉक्टर म्हणा किंवा गावचा पुढारी, हा आता याला कुष्ठ नाही आहे, आता हा गावामध्ये राहू शकते, असं प्रमाण करण्यासाठी तुम्ही त्या याचकाला दाखवा म्हणून तो येशूने त्यांना सांगितले. आणि ते दाखवण्यासाठी जात होते आणि जाता जाता त्यांना वाटलं का अरे आमचा कुष्ठ गेला, आमची बिमारी गेली, आमचा आजार गेला. किती लोक बरे झाले? 10च्या 10 लोक बरे झाले. आणि त्याच्यापैकी एक वापस येऊन प्रभूची स्तुती करू लागला, प्रभूला धन्यवाद देऊ लागला आणि प्रभूचे आभार मानून प्रभूकडे आला. प्रियजन हो, बरे किती झाले? 10. धन्यवाद द्यासाठी कोणाला? फक्त एक. आमच्या जीवनात सुद्धा काय होते? पुष्कळ लोकांना देवाने आशीर्वाद दिलेला आहे, पुष्कळ लोक बरे झालेले आहेत, पुष्कळ लोक काही ना काहीतरी, आम्हा सर्वांना काही ना काहीतरी देवाने दिलेला आहे, आम्हाला काही ना काहीतरी देवाने दिलेला आहे. आम्ही असं बिमारच होतो तेव्हा नाही, परंतु जे काही आमच्या जवळ आहे ना ते कोणाचं आहे? देवाचं आहे, प्रभूचं आहे. आमचे चांगले आरोग्य, आम्ही घरी चांगल्या प्रकारे शांततेने आहोत, आम्हाला रोज जेवायला मिळते, आम्हाला राहायला घर आहे, आम्हाला नेसायला कपडे आहेत, आमचे मुलं बाळं आमच्यासोबत आहेत, आम्ही आनंदाने जीवन जगतो. ह्या सर्व गोष्टी आम्हाला कुठून मिळालेल्या आहेत? देवाकडून मिळाल्या आहेत. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? म्हणून सदैव आपण देवाचा धन्यवाद केला पाहिजे. स्तोत्र ग्रंथ 107, स्तोत्र ग्रंथ 107 त्याची पहिली ओवी मग अशी आम्ही म्हटलेलं आहोत. त्याच्यामध्ये काय म्हणत आहे? परमेश्वराचे उपकार स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्तवन करा, म्हणजे परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे. परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर दयाळू आहे, परमेश्वर प्रेमाळू आहे. प्रभू आमच्यावर दया करतो आणि प्रभू आम्हाला बरं करतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? सदैव त्याचा धन्यवाद केला पाहिजे. चमत्कार केला म्हणूनच नाही केला तरी, परंतु आम्ही आज जिवंत आहोत म्हणून आपण काय केलं पाहिजे? धन्यवाद दिला पाहिजे. आम्ही नेहमी प्रभूला धन्यवाद देऊन प्रार्थना करावं, नेहमी प्रभूच्या नावाचा धन्यवाद करावं, गजर करावं, प्रभूच्या नावाने स्तुती करावं. कारण आम्ही दुसरं काही प्रभूला देऊ शकत नाही, आम्ही दुसरं काही प्रभूला देण्याच्या लायकीचे नाही. फक्त एकच आपण प्रभूला देऊ शकतो, काय? धन्यवाद. देवा तुला धन्यवाद. आणि जे लोक देवाला धन्यवाद देऊन जीवन जगतात त्यांच्या जीवनामध्ये प्रभूची मोठी कृपा असते. देवाला धन्यवाद देणे, धन्यवाद देऊन आपण प्रार्थना करावं. देवाला सर्वात आधी धन्यवाद द्यावं. कधी कधी आम्हाला बिमार होते नाही का, बिमारी, आजार पडते, आजार आला तरी आपण काय करावं? देवा तुला धन्यवाद. आजार आला म्हणून प्रभूकडून आपण चांगल्या चांगल्या गोष्टी स्वीकार करतो नाही का. आम्हाला आनंद झाला, आम्हाला मुलगा झाला, आम्हाला घर झालं, धन्यवाद म्हणतो नाही का. चांगल्या गोष्टीसाठी जेव्हा आपण धन्यवाद देतो, तर मग जेव्हा दुःख आमच्या जीवनामध्ये येते तेव्हा सुद्धा आपण काय केलं पाहिजे? धन्यवाद दिलं पाहिजे. अय्यूब नावाचा एक बायबलमध्ये एक मोठा व्यक्ती आहे. त्याच्या जीवनामध्ये पहिलं काय होतं? खूप श्रीमंत होता तो, परंतु एकाएकी काय झालं? शैतान त्याच्या जीवनामध्ये आला आणि त्याचे सर्व काही नष्ट झालं, धनसंपत्ती नष्ट झाली, त्यांचे मुलं बाळ मरण पावले आणि त्याचे सर्व काही नष्ट होऊन त्याला बिमारी झाली. परंतु त्याने देवाला कधी कोसलं नाही, देवाला कधी श्राप दिला नाही, देवाला तुच्छ म्हणलं. त्याने देवाला सदैव धन्यवाद दिला. त्याचे मित्र येऊन, त्याच्या नातेवाईक येऊन, त्याची पत्नी येऊन सुद्धा काय म्हणाले? अरे तू असा दुःखामध्ये, बिमारीमध्ये पीडित आहेस आणि अजूनही तू देवाला धन्यवाद देतोस. तो म्हणाला, मातेच्या उदरातून मी नग्न आलो, नग्न जाईल. मी खाली हात आलो, खाली हात जाईल. आम्ही येताना काय आणलो? काय आणलो का? काहीच नाही आणलो. परंतु आज आपण कसे नेसून आहोत नाही का. आज आपण नेसले आहोत नाही का. एवढा मान देवाने आम्हाला दिला. येताना आम्ही नग्न आलो, परंतु आज आम्ही नेसलेले आहोत. आम्हाला देवाने एवढी मोठी कृपा दिलेली आहे आणि म्हणून एवढं मोठं आमच्या जवळ आहे तरी आम्ही देवाला धन्यवाद देण्यासाठी आम्हाला वेळ नाही भेटत नाही का. धन्यवाद देण्यासाठी, देवाचे आभार मानण्यासाठी, देवाला धन्यवाद म्हणून देवाकडे येण्यासाठी आम्हाला वेळ नाही भेटत.
प्रियजन हो, आपण धन्यवाद देऊया, प्रार्थना करूया. आम्ही परमेश्वराकडे येणे, प्रार्थनाला येणे, पूजा बलिदानाला येणे म्हणजेच काय आहे? एक देवाला मोठा धन्यवाद. देवाला मोठा. देव आमच्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही करत. आम्ही काय केलं पाहिजे? देवाला वेळ दिला पाहिजे, देवाची स्तुती केलं पाहिजे, देवाला धन्यवाद दिलं पाहिजे. देवाला धन्यवाद देऊन त्याचे आभार मानून आपण त्याच्या सोबत जीवन जगलं पाहिजे. तेव्हा देव आम्हाला भरपूर आशीर्वाद देणार, पुन्हा पुन्हा आम्हाला आशीर्वाद देणार. त्याचप्रमाणे या वाचनामध्ये 10 कुष्ठरोग्यापैकी एक फक्त येशूला येऊन धन्यवाद दिला. आम्ही तसं होऊ नये. आमच्या जीवनामध्ये आम्हाला भरपूर काही मिळालेलं आहे. त्या सर्व गोष्टी विषयी आपण नेहमी देवाला धन्यवाद देऊया. आमच्या आरोग्यासाठी धन्यवाद देऊया, आमच्या घरासाठी, आमच्या मुलाबाळासाठी देवाला धन्यवाद देऊया आणि धन्यवाद देऊन आपण धन्यवादाचं जीवन जगूया. देव आम्हाला पुन्हा पुन्हा भरपूर आशीर्वाद देणार.